वरपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे विषय हे साहेब वेळोवेळी मार्गी लावतात आणि तळागाळातील एक सामान्य अतिसामान्य कोणताही कर्मचारी असो, साहेब जर त्यांच्याकडे साहेबांकडे जर ते कर्मचारी गेले तर साहेब क्षणाचाही विलंब न लावता ते प्रत्येक विषय मार्गी लावतात। तसाच एक आमचा 7वा वेतन आयोगाचा विषय होता प्रलंबित, तो बरेच दिवस प्रलंबित राहिला। साहेबांना आम्ही निवेदन दिलं, साहेबांनी किती लोक आले, 2 लोक आलेत का 4 लोक आलेत हा प्रश्न विचारलेला नाही। आम्ही 5-6 जण गेलो, निवेदन दिलं, त्यांनी अधिवेशनात मागच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आणि त्यानंतर लगेचच 2 दिवसात त्याच दिवशी लगेच शासनाकडून मंजुरी मिळाली आणि आम्हाला 7वा विविध प्रश्नांना वाचा आमदार साहेब आमचे सर्वांचे लाडके हे वेळोवेळी मार्गी लावत असतात। त्यासाठी एक छोटे गाणे आम्ही त्यांचा सत्कार आज इथे आयोजित केलेला आहे आणि प्रश्न कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील ते मार्गी लावावे यासाठी आम्ही निवेदन सुद्धा देणार आहे। हा आजच्या विषय आहे। तो पहिल्यांदा आपण साहेबांचा सत्कार करूया। आमदार साहेबांचा कामगार नेता नाही तर कामगार मित्र आहे आणि गेल्या 10 वर्षापासून निरनिराळ्या बंद पडलेल्या कंपन्या असतील, महापालिकेमधले किंवा निरनिराळ्या आस्थापनातले कर्मचारी असतील, जो वंचित आहे, पीडित आहे, कष्टकरी आहे, याला न्याय मिळवून देण्याचं देखील काम आमचा लोकप्रतिनिधी म्हणून आहे। आणि त्याच्यामुळे आज या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी माझा सन्मान केला, सत्कार केला। खरं म्हणजे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा पाहिजे, सुविधा पाहिजे, सन्मान पाहिजे आणि या तिन्ही गोष्टी करता जे करायला लागेल ते मी करत असतो। अनेक विषय यांचे प्रलंबित आहेत आणि जे महापालिकेच्या स्तरावरही सोडवले जाऊ शकतात। शासन निर्णय होऊन देखील काही विषय प्रलंबित आहेत आणि कर्मचाऱ्याला जर कोणी वेठीस धरण्याचं काम करत असेल, जो कष्टकरी आहे, जो इमाने काम करतोय, तर त्या पद्धतीने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढायला पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित काही विषय आहेत त्या विषयाकरता देखील आता पुढच्या काळामध्ये आम्ही माननीय आयुक्त आणि या संबंधित अधिकारी यांची देखील बैठक घेणार आहोत। आणि शेवटी कर्मचारी महापालिकेतला जर व्यवस्थित राहिला, त्याला जर व्यवस्थित न्याय मिळत गेला तर शेवटी महापालिकेच्या माध्यमातून चालणारा शहराचा गाडा, विकासाचा गाडा जो आहे तो योग्य पद्धतीने चालू शकतो। त्याच्यामुळे हे कष्टकऱ्याचे हात पुढच्या काळामध्ये देखील मजबूत आणि भक्कम करण्याचं काम आम्ही करणार आहोत। साहेबांनी आम्हाला आमच्या प्रत्येक प्रश्नांमध्ये खूप सहकार्य केलं, त्यामुळे कर्मचारी म्हणून आमच्या मनामध्ये एक भावना होती की साहेबांचा सत्कार घेतला पाहिजे। त्यासाठी आम्ही वेळोवेळी साहेबांकडे गेलो, पण हा योगायोग येत नव्हता, तो आज साहेबांनी आणला। त्याबद्दल साहेबांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार। इथून पुढेही साहेब आम्हाला अशीच मदत करणार आहेत आणि पत्रकारांचे पण यामध्ये आभार की आपण आलात आणि आमचे सर्व विषय आपण ऐकून घेतलात। आमचा सर्वात महत्त्वाचा विषय होता की 7वा वेतन आयोग आणि त्या 7व्या वेतन आयोगासाठी आम्ही खूप दिवसापासून वंचित होतो आणि तो साहेबांनी वेळोवेळी पाठपुरावा करून तो विषय मार्गी लावला आणि त्यामुळे आमच्या पगारामध्ये घरघोस वाढ झालेली आहे। केळकर साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। केळकर साहेब आगे बढ़ो।